नमस्कार मित्रांनो, नाफेडला सोयाबीन टाकून शेतकरी खूप नाराज झालेला आहे आणि मार्केटला भाव वाढलेले आहे. हे विषय घेतलेला आहे आपण मित्रांनो. तर विषय तुम्हाला द समजून सगळे सांगतो. व्हिडिओ चांगला होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मधात स्किप करू नका, काय नका. चला मग ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडे मुद्द्याकडे वळूया मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. मित्रांनो, तुम्हाला आवाज येत असेल तर इकडे पाठीमागे आपलं यंत्र चालू आहे, तूर काढणं चालू आहे हलेरातून. त्याच्यामुळे तुम्हाला थोडाफार आवाज त्याचा येत असेल. तर मित्रांनो, तर हे बघा, नशिबात असलं ना तर काही होऊ शकतं बरं का. नशिबात आपल्याला तेव्हा नाफेडचा नंबर आला, आपण सोयाबीन टाकली, तेव्हा भाव 5300 होता आणि सगळं हमाली गिमाली कटून हे करून 140 रुपये हमाली होती. 140 हमाली कटून आणि काही आपलं भाडं तोडं हे याच्यातून ना, आणि 15 दिवसाच्या नंतर पैसे येत होते आपल्याला नाफेडचे. पण मार्केटचे कसे तडकी फडकी, आता नेले सोयाबीन की लगेच. आणि बघा ना, आता मार्केटचे भाव किती वाढले. 5250 झालेली सोयाबीन मित्रांनो. आणि नाफेडचं कसं होतं, 5300 होते. पण ऐकून घ्या, एक तुम्हाला चांगलं उदाहरण देतो तुम्हाला मी. उदाहरण बघा तुम्ही. नाफेडला आपण नेली असती 5300 भाव होता. 5300 नेल्याच्या नंतर 140 रुपये हमाली होती त्याच्यामध्ये. तिथून नाही तर नंबर कधी तो कधी नाही. आणि एकदा नंबर नाही आला, खोटी पडती. म्हणजे खोटी म्हणजे एक दिवस मुक्कामाला राहिली, नंबर नाही आला, तर त्याचे 1000 रुपये कटत होते. त्याच्यामुळे नाफेडला पुरत नव्हती. पण कसं आहे, योगायोग कसं असतं, नंबर आला असता तर ठीक होतं. योगायोग सोयाबीन नसती इकडची आपली मार्केटची नसती वाढली तर काय पुरत होतं शेतकऱ्याला. 47 सोयाबीन होती मित्रांनो. त्याच्यामुळे ना, त्याच्यामध्ये नाराज व्हायचं काम नाही, काही नाही, काहीच नाही शेतकरी मित्रांनो. आजचं मार्केट तुम्हाला मार्केटचे भाव तुम्हाला सांगतो मी. आजची 20 तारीख 20/1/2026 वार मंगळवार. याचे आजचे भाव होते 5000 ते हॅस्ट त्याचे 5250 हॅस्ट सोयाबीन गेलेली मित्रांनो. आजचे मार्केट, आजचं म्हणजे मी आलेलो आहे मार्केटहून, त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर असं होता, म्हणजे सांगण्याचा मुद्दा कसा असतं, नशिबात जे दिलं देव, जे नशिबात असलं ते देव आपल्याला देतो मित्रांनो. त्याच्यामुळे काही नाराज व्हायचं काम नाही, काही नाही. तर काय थोडीफार होतच असतं असे तसं. शेतकरी शेतकऱ्याचं कसं असतं, नशिबाच्या वरच भरोश्यावर असतं. जिथे माल जिथे आपल्याला मालाचा विषय आता कसं असतं, नशिबात असलं तर देव कुठं कुठंतरी आपल्याला देतच असतो मित्रांनो. त्याच्यामुळे नाराज व्हायचं काम नाही, काही नाही, काहीच नाही. काय जिथे आता हे यंदा साल आपल्याला सोयाबीन हे दिलं, म्हणजे भावात थोडंफार मागं पुढं झाला. आपल्याला असं वाटत नव्हतं इतका भाव सोयाबीनचा भाव जाईन मित्रांनो. त्याच्यामुळे काय इतकं हे करायचं नाही, जीवाला काही खायचं नाही, काय नाही मित्रांनो. टामटूम राहायचं शेतकरी मित्रांनो. होतच असतं एवढं तेवढं. काही नाराज व्हा हे नाही. मी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कसा वाटला कसं नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी हे होईल मित्रांनो. धन्यवाद.